पुढली बातमी पाहूयात। काँग्रेसकडून राज्यामध्ये स्वबळाची तयारी सुरू झाली आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। 48 लोकसभा जागांसाठी इच्छुकांची नावं मागवण्यात आली आहेत। 2019 मध्ये अवघी एक जागा काँग्रेसने जिंकलेली होती। 48 पैकी एक जागा जिंकलेल्या काँग्रेसचा मात्र आता स्वबळाचा दावा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीचे अर्ज स्वीकारणं सुरू झालंय। इच्छुकांना नागपूर शहर काँग्रेसकडून अर्ज वाटप सुरू झालंय। मी उभी आहे शहर काँग्रेसच्या ऑफिसमध्ये आणि आजपासून लोकसभा निवडणुकीसाठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी इथे अर्ज दाखल करायचा आहे आणि 6 तारखेपासून आजपासून हे सुरू झालं आहे तर 8 तारखेपर्यंत अर्ज जो आहे तो सादर करायचा आहे। काय क्रायटेरिया आहे, कितपर्यंत करायचे आहे बोलण्यासाठी शहर उपाध्यक्ष आपल्याबरोबर आहेत। आजपासून फॉर्म जे आहेत ते अर्ज दाखल करण्यास सुरू झाले, काही असा क्रायटेरिया आखून दिला आहे का? प्रदेश काँग्रेसने दिलेल्या आदेशानुसार असा कुठलाही क्रायटेरिया नाही। ज्याला वाटते जो इच्छुक आहे तो इथून अर्ज घेऊ शकतो। अर्ज निःशुल्क आहे आणि हे सगळे अर्ज 9 तारखेला प्रदेश काँग्रेसला जातील। 10 तारखेला किंवा मागे पुढे त्याचं डिसिजन होईल आणि प्रदेश काँग्रेस कमिटी यावर निर्णय घेईल। हा जो अर्ज आहे याच्यामध्ये काय काय माहिती भरायची? याच्यामध्ये पूर्ण नाव, पत्ता, त्याचं असलेलं पद आणि कोणकोणते कार्य केले हे माहिती प्रमाणपत्रासह त्यांना द्यायची आहे। असं काही आखून दिलं आहे का की इतकेच आवेदनपत्र द्यायचे आहे, इतक्याच लोकांना द्यायचे? नाही, असं काहीही नाही। काल जसे ही न्यूज आपण लोकांनी दिली टी व्ही माध्यमाच्या माध्यमाने, त्या 15 ते 20 लोकांनी संपर्क केला। आज नक्कीच 15 ते 20 इच्छुकांचे अर्ज येईल अशी अपेक्षा आम्ही बाळगतो। नक्कीच आजपासून जे आहे आवेदनपत्र जे आहे ते स्वीकारायला तयार झालं आहे। हे काँग्रेस कमिटीचं हे आवेदनपत्र, याच्यामध्ये माहिती भरायची आहे आणि सामान्य नागरिक जो आहे तो देखील इच्छुक असेल तर तो हे आवेदनपत्र करू शकते। कोणतीही अट काँग्रेसने घातलेली नाही आहे। त्याच्यामध्ये कसा प्रतिसाद मिळतो हे बघावं लागेल। कल्पना असकसूर, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।